गोविंद भाऊ आजबेरा म्हणजे आम्ही थोड्या दिवसामध्ये जवळ आलेलो माणसे आणि मी आज बघितलं गोविंद भाऊची इतके केक कापले, इतके हार आले की मला नाही वाटत की गोविंद भाऊच्या लग्नामध्ये एवढे हार आले असते नाही. आणि हार इतके मोठे मोठे की गोविंद भाऊची मान कापली, मान वाकून गेली होती. काय असतंय बा, लग्नानंतर माणसाच्या आयुष्यामध्ये जो सत्काराचा क्षण असता ना, याची किंमत पैशाने याच्याने करत येत नसतं. माणसाला हा जो मान आहे ना, हा आपल्या कर्तृत्वाने मिळवावा लागतो. समाजामध्ये जर तुम्ही वावरताना, समाजामध्ये लोकांसाठी काय चांगलं काम केलं, कसं केलं, अरे त्याची पावती जर बघायची असेल ना, ती आज गोविंद भाऊ आजबेरांच्या वाढदिवसाची पावती बघायची. मी सकाळपासून बघतोय, माझं ऑब्झर्व स्टेटस बघतोय. अरे आज राम लक्ष्मण सारखे दोन भाऊ एका कुटुंबात राहत आहेत. आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये हे अजब गोष्ट आहे, अजब गोष्ट. आणि परभणी शहरातली सुद्धा, तर आमचे गोविंद भाऊ महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष आहेत, साल कृषी उत्पन्न बाजारपेठ पेडगावचे ते अध्यक्ष आहेत. ते समाजासाठी बरेच काही करता. माहेश्वरी समाजासाठी त्यांनी मी बघितलं आता 11 लाख रुपये माहेश्वरी भवनाला डोनेशन दिले. ही एक दातृत्वाची भावना आहे. त्याच्यानंतर मी काल परवाच ऐकलं की गोविंद भाऊंनी लायन्स क्लबच्या आय हॉस्पिटलला 5 लाख रुपये दान दिले. मग मी म्हणतो ना, अरे अशा दानशूर माणसाची जर आपण किंमत नाही केली समाजाने, तर मग कोण करणार आहे? अरे अशा समाजावर आपण म्हणतो ना, जो माणूस दान धर्म करत असतो ना, तो वरच्याचे सीसीटीव्ही कॅमेरे चालू असतो, तो त्याची पावती तुम्हाला इथे जमिनीवर देत असतो. आणि मला खूप आनंद होतोय की ह्या दोन्ही भावांमध्ये इतका एकोपा आहे आजच्या काळाला. दोघांची मुलं, दोघांची फॅमिली, म्हणजे मी सगळं ऑब्झर्व करतो. मी गोविंद भाऊच्या घरी मला वाटतं मी फक्त आयुष्यात पहिल्यांदा कालच चहा घेतलाय बरं का. मी अजून जेवण सुद्धा केलेलं नाहीये. पण आम्ही जे समाजामध्ये ऑब्झर्वेशन करत असतो, जे समाजामध्ये फिरत असतो, मी जे 40 वर्षापासून परभणीच्या प्रत्येक माणसाची जोडलं गेलेलं आहे, त्यापैकी सगळ्यात जवळचं नातं जर असेल तर माझं श्री आदरणीय गोविंद भाऊ आजबेरा यांच्याबद्दलचं. अरे त्यांचं आज बघा ना, किती सुसंस्कृत फॅमिली केली त्या माणसाने. 17व्या वर्षी वडिलांचं छत्र आदपल्यानंतर त्या माणसाने आपल्या कर्तृत्वाने शून्यातून विश्व निर्माण केलं. ह्या माणसाने परभणीमध्ये शून्यातून आज एक चांगला उद्योजक म्हणून पुढे आलाय. मुलीला डॉक्टर बनवलं, जावाई डॉक्टर, भावाचे मुलं. अरे एवढं आजच्या जमान्यात कोणीच कोणासाठी करत नसतं. आजकाल प्रत्येक जण फक्त माझी बायको, माझं पोरगण, माझा संसार बघत असतो. अरे सगळ्या फॅमिलीला घेऊन जो पुढे चालतो ना, हे रामायणामधलं उदाहरण शिल्लक राहिलं. आज फक्त आपण हे उदाहरण आपल्याला समाजात बघायला मिळणार नाही. प्रत्येक जण आज इतका स्वार्थी झालेला आहे. आणि जो आपल्या बरोबर आपल्या समाजाचा विकास व्हावा, जो चांगला उद्धार व्हावा, जो असा विचार करतो, तोच माणूस आयुष्यात खरा मोठा असतो. आणि त्याच माणसाचा फॅमिलीमध्ये आदर केला जातो. मला तर वाटतं गोविंद भाऊ आजबेरा त्यांचे भाऊ हे राम लक्ष्मण असतील, पण मला सगळ्यात जास्त कौतुक जर या फॅमिलीत कोणाचं वाटत असेल ना, मला गोविंद भाऊंचा मुलगा आनंद आजबेराचा. अरे कमी वयामध्ये ह्या पोराला किती, म्हणजे काय सांगतो आपण त्याला, किती मॅच्युरिटी, किती संस्कार आहे त्या मुलावर चांगलं. आपण म्हणतो ना आंब्याच्या झाडाला आंबे येतात, तसं त्या विचारावर इतके चांगले संस्कार झाले. तरुण वयामध्ये हा मुलगा 21 दिवस दिल्लीला नवरा बायको जाऊन, मुलांना घरी सोडून, आई वडिलांकडे जाऊन कंटिन्यू देवाचा आनंद घेतला. म्हणजे माणूस, मी बघितलं आज श्रीमंतांचे जर मुलं असले, 1-2 मुलं, पैसा जर आलात ना, तर तो माणूस फक्त आपलं एन्जॉय कसे करतील हे बघतो. अरे तो माणूस घरात संस्कारात ठेवून आई वडिलांबद्दल, आपल्या फॅमिली बरोबर जो आदर करतो, काकाला वडिलाच्या जागेवर मानतो. अरे अशा मुलांबद्दल काय म्हणावं. ही अशी फॅमिली म्हणजे आज मी सांगतो ना, एक देव घरातलं फॅमिली. मी तर म्हणतो भाऊ, तुमच्या घरावरचं नाव बदलून रामायण ठेवा. आणि तुम्ही जे भावाला जीव लावतात ना एकमेकाला मुलासारखं, हे आयुष्यात तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. आणि तुमच्या माहेश्वरी समाजामध्ये ह्या गोष्टी आज बोटावर मोजण्यासारख्या आहेत. मी कौतुक करतो. अरे मी सांगतो ना, आज समाजामध्ये आपण बघतो इतके दिवस वाईट येतात, इतकं बघतो काय काय चालू भावाभावामध्ये. अरे दोन्ही भावांमध्ये एकोपा सांभाळायचं, एकमेकाला घेऊन एवढं विश्वास संपादन करायचं, याचं सगळ्यात जास्त क्रेडिट जर मी कोणाला देत असेल माहिती घेऊन भाऊ, ह्या दोन्ही महिलांना, ह्या मातांना. हे पहा, कुठलंही घर जे पुढे चालताना फक्त महिलांमुळे, ह्या माऊलीमुळे, या घरातल्या तुळजापूर माता आहे, या आपल्या 3.5 पीठ आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 देवीची पीठ आहेत. तुम्हाला कुठल्या देवीला जाऊ नका हो, तुम्हाला देवीचं दर्शन करू नका, दान धर्म करू नका. तुमच्या घरामध्ये 3.5 पीठ आहे. तुमची आई एक पीठ आहे, तुमची पत्नी एक पीठ आहे, तुमची मुलगी एक पीठ आहे,
आणि त्याच्यानंतर आलेली तुमची सीन सून ही अर्धी पेटी. या तिघांचा जर तुम्ही आदराने रिस्पेक्ट केला ना, तुमच्या घरात लक्ष्मीची कधीच कमी पडणार नाही. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी भरभरून पाणी भरेल. अरे ह्या तिन्ही पिढ्यांचा आदर करा. आणि मी बघितलं ह्या सगळ्या गोष्टींचं जर संगम कुठे होत असेल ना, तर गोविंद भावांकरच्या फॅमिलीमध्ये. म्हणून मला मनापासून वाटलं, अरे माणूस पैसा अडका सगळं कमवतो, पण माणसाला माणूस म्हणून ओळखत नाही. पण जो माणूस माणसाला माणूस म्हणून ओळखतो ना, जे आज आजमेरा फॅमिली सगळी जमली, त्यांचे मित्र मंडळी सकाळपासून 50 केक कापले गेले असतील, अजून त्या माणसाचा वाढदिवस साजरा होईल. मग अशा माणसाचं वाढदिवस करणं हे मी माझं नैतिक कर्तव्य समजतो. आणि मी माझ्या मित्राबद्दल केलेलं एक छोटस ऋण आहे. त्यामुळे मी आज गोविंद भाऊला त्यांच्या 57 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि पुढचे असे 57 वाढदिवस आम्ही मातोश्री वृद्धाश्रमातच करू. आमच्या स्त्री वृद्धाश्रमात ही पण आम्ही ग्वाही देतो. कारण आमच्या इथे आम्ही जे ना, आम्ही वृद्धाश्रमामध्ये मी, आमचे आदरणीय अशोक सोनी साहेब, आम्ही वृद्धाश्रमाशी जोडले गेलोय. मी ह्या स्नेह वृद्धाश्रम म्हणून म्हणत नाही यांना. ह्या आमच्या ज्या माता रजल्या गांधल्या आहेत ना, यांना वृद्ध मंदिर म्हणतो. की ज्या आजच्या पिढीमध्ये ज्या चांगले मुलं सुना यांच्या त्रासाला कंटाळून ज्यांनी त्यांना मातांना इथे ठेवलं ना, ह्या मातांचे जर आशीर्वाद आमच्या भाऊला मिळाला तर आमचा भाऊचं आयुष्य अजून उदंड होईल. त्यांना अजून उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो असं परमेश्वर मी त्यांना इच्छा व्यक्त करतो. काय ते मला गोविंद भाऊचं नाव फार आवडतं. 2 मिनिटं छान तिकडे ऐका. किती गडबड असली तरी 10 मिनिटं. आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो. तर तिरुपती बालाजीला आम्ही बरेच लोक नवस करतात खालून वरती पायी जाऊ तिरुमला ते तिरुपती पर्यंत. तर आम्ही बरेच जण पायी चाललो होतो. जसं आपण पंढरपूरच्या दिंडीला जाताना म्हणतो ना, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम म्हणतो, तसं आम्ही जात असताना मग ते तिरुपती बालाजीला काय होतं, सगळे लोक जात असताना होतात गोविंदा, म्हणजे गोविंद म्हणून गोविंदा. तर आम्ही त्या याच्यात चाललो होतो. त्या सगळ्या लोकांबद्दल खालून पायी चाललो होतो. तर त्याच्यात आमच्यासोबत बरेच बाया होत्या, कोल्हापूर सोलापूरकडच्या, परत 60-65 वर्षाच्या आजीबाई पण होत्या, पायी चालत होत्या. आम्ही म्हणायचो ज्ञान गोविंदा, ती बाई म्हणे आमचं पण तेच. आम्ही म्हणायचो गोविंदा, ती आजी म्हणजे आमचं पण तेच. आम्ही परत म्हटलं गोविंदा, परत ती आजी त्या बाई म्हटलं आमचं पण तेच. मग आम्ही थोडं विसावा घेतला, थांबलो. म्हटलं आजी आम्ही गोविंदा म्हणतोय, तुम्ही म्हणताय आमचं पण तेच, याचं कारण काय? तुम्हाला माहिती का म्हणे आमच्या नवऱ्याचं नाव पण गोविंद आहे. पूर्वी बाया नाव घेत नव्हता. आज गोविंद बघायला वहिनी गोविंद म्हणता का माहिती नाही मला, पण आनंदला त्यांची बायको आनंद म्हणते माहिती मला, म्हणजे आजच्या जमान्यात. त्याच्यामुळे गोविंद नावामुळे मला इतकं हसू येतं ना काही काही वेळेला, की काय बा ह्या माणसामध्ये काय होतं. त्याच्यानंतर मी थोडक्यात सांगतो, आपण तरुण माता आलायत. मी फक्त सांगतो सगळ्या तरुण माझ्या माय बहिणी सुना मुलींना एवढंच आदर कर सांगेल, तुम्ही काही करा, घरात फक्त आपल्या वृद्ध सासू यांचा सगळ्यांचा रिस्पेक्ट करा. काय आम्ही ह्या एक सामाजिक कार्यात, मी इंजिनियर जरी असलो चुकून मी अपघाताने याच्यात आलेलो आहे, कारण मला सगळे वाचण्याचे आणि सामाजिक कार्याची खूप आवड आहे. पुण्याला आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो. खूप मोठा वृद्धाश्रम होता. आता सोनी साहेबांनी सांगितले आता फार वृद्धाश्रम निघाले, खूप मोठा वृद्धाश्रम होता. पण त्या वृद्धाश्रम इतक्या मोठमोठ्या बिल्डिंग बाजूला उभ्या होत्या आणि इतका सुंदर वृद्धाश्रम होता. तर आम्ही असंच एकाचा वाढदिवसात मी तिथं फळ वाटप वगैरे करायला गेलो. आम्ही त्या वृद्धाश्रमामध्ये फळ वाटप करत होतो. सगळे 40-50 आजी आजोबा आले, सगळेजण फळ घ्यायला लागले. ते फळ बिस्किट सगळं काही घेत होते. पण एक आजी आजोबा खिडकीमध्ये बसलेले होते. मग आम्ही त्या हॉस्टेलच्या आयडी सरांसारख्या त्यांना मॅडमांना विचारलं की सर सगळे आजी आजोबा हे प्रसाद घेताय, हे दोघं आजी आजोबा का रडताय, खिडकीत का बसले? त्यांनी काय सांगितलं माहितीये का, त्या आजी आजोबा खिडकी त्याच्यासाठी बसले म्हणे, त्या खिडकीच्या पुढे त्यांची घर आहे, पण आता त्यांचे नातू शाळेतून येण्याची वेळ झाली आणि सून आली मुलीशी त्यांचं जमत नाही, पण ते नातूचा चेहरा पाहण्यासाठी खिडकीमध्ये बसले की माझे नातू आता रिक्षाने येतील आणि ते आम्हाला दिसतील. फक्त तेवढ्याच्या भावाच्या भुकेल्यासाठी ते नातू त्या खिडकीमध्ये बसलेले. बघा शोकांती का, या म्हाताऱ्या माणसं खाण्यापिण्याची भुकेले नाही हो, हे फक्त प्रेमाचे भुकेलेले. यांनी आयुष्यात खूप चांगलं खाल्लंय, खूप कोंबलं नवऱ्याच्या काळात. पण आजच्या समाजामध्ये काय झालंय,
आपण वृद्ध माता पित्यांना घरामध्ये एक अडचण समजतो, ती अडचण समजू नका. तर त्या माता पित्यांना फक्त ते एवढं सांगितलं की त्या आजी आजोबा जोपर्यंत नातवाचं तोंड बघत नाही तोपर्यंत ते जेवण करत नाही. त्यांचा सगळा जीव त्या नातू आणि नातूमध्ये अडकलेला आहे. म्हणजे शोकांतिका बघा, तुम्ही किती घर पैसा कमवला काही अर्थ नाही हो. हे जे आई वडील आहे ना म्हातारे, हे देवाऱ्यातल्या पंथीसारखे असतात. हे त्यांच्या पंथीमध्ये देवाऱ्यात ते पंथी जळणं फार आवश्यक आहे. ते टुबल्यासारखा उजेड जरी ते दिलत नसते ना, तर घरीचे पावित्र मांगल्य जपून तुम्हाला शुभ आशीर्वाद देत असतात. ते झाड फळ जरी देत नसलं तरी ते सावली देण्याच्या कामाचं असतं. म्हणून मी सगळ्या माता पितांना हात धरून विनंती करतो, लेडीजला जास्त करून महिलांना, की तुम्ही काही करा, फक्त सगळ्या मातांचा आमचा रिस्पेक्ट करा. की आज कुठल्या माताला वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ नये.